स्वागत है आपका हक की आवाज में। मैं हूं शकील बागमरे। कर्नाटक के मंड्या जिले के आर पेटे में नवोदया रेसिडेंसी हाई स्कूल की छात्रा जैबिन-उन-निसा की खुदकुशी या कत्ल, ऐसे बहुत से सवाल हैं। सवाल इसलिए हैं क्योंकि मरने से पहले जैबिन-उन-निसा ने अपनी मां और बाप को फोन करके पी टीचर रवि के टॉर्चर की बात कही थी कि रवि टीचर इसे गंदे अल्फाजों से बात करता है और इसके बाल पकड़ के खींचता है, बेवजह तंग करता है। यह सब जैबिन-उन-निसा ने रोते हुए अपने मां को फोन करके कहा था, जिसका ऑडियो रिकॉर्ड मीडिया को दिया गया है। अगर आपने नहीं सुना है तो पहले सुनिए। हेलो चलो मैं देखो मैं उस दिन कपड़े का बोली नहीं उसी सबके सामने शहर में करते में गंड फेरी करते छोकरी नजर करते ऐसा वैसा क्या भी आता नहीं क्या। अब तुझे क्या बोले सर? अब मास्क करती नहीं करती तो कुछ 4 दिन से बोली मास्क 4 दिन से करती नहीं को बोली सुनते नहीं करते छोटी की सीट को तेल को मार को तुझे गोपाल ज्यादा तुझे ऐसा एक मिनट एक काम कर, सीधे गेट को बाहर रखो, पुलिस स्टेशन को भाग। किससे उन्हें हक नहीं है, उन्हें चोटी पकड़ को मारने का हक से नहीं है। पैसा नहीं चोटी से खेले तो तेले तो उन्हें क्या तो करेंगे, बोलो आपको कंप्लेंट करो रखो। अब इतने दिन होगा वो ट्रेन में गाड़ियाँ जिसको सब्जी आकर बड़ी ऐसा बहुत स्कूल में वो करना ये करना बहुत होगा उसका। आज ठेले तो जब कंप्लेंट करना वो स्कूल को एक्शन लेंगे। जब नाइट सर को बोलकर एक्शन करा तो तू जा रही की नहीं? सब्जी छोकरियाँ पूरे खड़ी उनके सामने सीनियर सर को गालियाँ देते तेरे सही लग जाते। अम्मी मुझे माफ पर खाता के बीच करने में क्या मैं अम्मी मैं आता नहीं करी माफ पर रंदे करो तो खड़ा कर दे रहे टीचर बोली सर में मारक करा आया कुछ कितने की मेहनत करी नहीं करने तू काम करे जाओ पुलिस स्टेशन को। अब जा रही की नहीं? मैं नहीं पढ़ती हूँ स्टेशन को देखिए अलग बच्चे वही नहीं करती। सुनो कुत्ते कभी शहीद कर रही मैं नायक सर को बोलता हूँ फोन रख मैं सुने आ रहे नहीं रख मैं जो हो रहा हूँ सुनने। तू कंप्लेंट करती की नहीं? अब मैंने कंप्लेंट करा तुम्हें जहाँ कंप्लेंट करो तो होता है सबको। अपनी मां से बात करते हुए जैबिन-उन-निसा रवि टीचर किस तरह से परेशान कर रहा था यह सब बताया और उसके बाप से भी स्कूल आने की बात कही थी। बाप ने शाम 7 बजे तक आने का वक्त दिया था, मगर बाप के स्कूल पहुंचने से पहले ही जैबिन-उन-निसा मर चुकी थी। अब सवाल यह है कि ऐसा क्या हुआ था जो बाप के आने से पहले ही बेटी ने खुदकुशी क्यों कर ली? अगर इसे खुदकुशी ही करना था तो क्यों उसने फोन करके मां और बाप को बुलाया? और ऐसी क्या बात थी जो वो अपने छोटी बहन को शाम में कहने वाली थी, जो इसी स्कूल में पढ़ती है, और उसके बताने से पहले ही उसने क्यों खुदकुशी कर ली? ऐसे बहुत से सवाल हैं जिन पर से पर्दा उठना बाकी है। जैबिन-उन-निसा के बाप का कहना है कि इसकी छानबीन सीआईडी से करें। ಇದರಲ್ಲಿ ಬೇರೆಯವರು ಕೈವಾಡ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 100% ಹೇಳ್ತೀನಿ ಅದು ಡಾಕ್ಟರ್ ಹೋಗಿ ಕಳ್ಸಾಕ್ಬಿಡ್ತು ನನಗೆ ರಕ್ಷಣೆ ಕೊಡಿ ಮತ್ತೆ ಸಿವಿಡಿ ತನಿಖೆ ಆಗಬೇಕು ಬೇಗ ನನಗೆ ಅರ್ಜೆಂಟ್ ಮತ್ತೆ पोस्टमार्टम रिपोर्ट ನನಗೆ ಅರ್ಜೆಂಟ್ ಬೇಕು ನನಗೆ ಬೇಗ ಕಳಿಸ್ಕೊಡ್ಬೇಕು ನನಗೆ। अब देखते हैं कि सरकार क्या कदम उठाती है। जब जैबिन-उन-निसा ने खुदकुशी की तो क्यों पुलिस को ना बुलाकर उसकी लाश को पी टीचर रवि ने नीचे उतारा और उसे हॉस्पिटल खुद ही ले गया? जबकि जैबिन-उन-निसा को अगर तकलीफ किसी से थी तो इसी रवि टीचर की वजह से, जो ऑडियो रिकॉर्डिंग में पता चलता है। जैबिन-उन-निसा के बाप का कहना है कि इसकी बेटी ने खुदकुशी नहीं की, इसे रवि सर ने मारा है। इस केस के बारे में जब हमने मंडिया पुलिस सब इंस्पेक्टर एच वेंकटेश से बात की
तो उन्होंने बताया कि आईपीसी धारा 306 के तहत रवि टीचर को हिरासत में लेकर कस्टडी में भेज दिया गया है और बताया कि पोस्टमार्टम रिपोर्ट अभी नहीं आई। सुनिए। ಅದು ಜೈಬಿನ್ ನಿಸಾ ಕೇಸ್ ಬಗ್ಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಮಾಹಿತಿ ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಏನ್ ಬೇಕು? ಅದೇ ಸರ್, ಅದು FIR ಏನ್ ಡೀಟೇಲ್ಸ್? FIR 306 IPC ಆಗಿದೆ. 306 IPC ಇದು ಒಂದೇ ಹಾಕ್ಯಾರೇನು ಸರ್? ಹೌದೌದು, ಅವ್ರನ್ನ ಮಾಸ್ಟರ್ ಹರಾಸ್ಮೆಂಟ್ ಇಂದ ಹುಡುಗಿ ಸತ್ತಿರೋದಂತ. ಓಕೆ ಸರ್. ಸರ್, ಆ ಮಾಸ್ಟರ್ಗೆ ಏನ ಕಸ್ಟಡಿ ತಗೊಂಡ್ರ ಏನಿಲ್ಲ ಸರ್? ಅವ್ರ ಕಸ್ಟಡಿಯಲ್ಲಿ ಇದಾರಲ್ಲ, ನಾನು ಜೈಲಲ್ಲಿ ಇದ್ದೀನಿ ಈಗ. ಜೈಲ್ ಐತೆ. ಓಕೆ ಸರ್. ಸರ್, ಪೋಸ್ಟ್ ಮಾರ್ಟಮ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಏನ್ ಬಂದಾರೇನು ಸರ್? ಪೋಸ್ಟ್ ಮಾರ್ಟಮ್ ರಿಪೋರ್ಟ್ ಬರುತ್ತೆ ಇವತ್ತು ಅಥವಾ ನಾಳೆ ಬರುತ್ತೆ. ಏನ್ ಸರ್? ನಾಳೆ ಒಳಗೆ ಬರುತ್ತೆ. ನಿನ್ನ ಬಂದಿಲ್ಲ, ಕಳಿಸಿದೀವಿ, ಬರುತ್ತೆ ಇವತ್ತು ಅಥವಾ ನಾಳೆ ಬರ್ಬೋದು. ओके सर, ओके ओके। अब इस जैबुन निसा की पोस्टमार्टम रिपोर्ट के बाद ही पता चलेगा कि क्या ये कत्ल है या खुदकुशी। अगर खुदकुशी भी है तो पी टीचर रवि ही इसका जिम्मेदार होगा। इसी की वजह से परेशान होकर जैबुन निसा ने अपनी जान दी। इसको लेकर कर्नाटका के मुख्तलिफ शहरों से प्रोटेस्ट किए जा रहे हैं कि जैबुन निसा के कातिल को फांसी दें। देखिए। ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಆವಾಜ್ ಆಗಿ ಹೋರಾಟ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ, ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಹೋರಾಟ. ದಲಿತ ಮುಸ್ಲಿಂ ಯೂನಿಟಿ ಜಯವಾಗಲಿ. ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೆ KR ನಗರದಲ್ಲಿ, KR ಪೇಟೆ ನಗರದಲ್ಲಿ ವಸತಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಜಬುನಿಸಾ ಎಂಬ ಬಾಲಕಿಯ ಮೇಲೆ ರವಿ ಎಂಬ ಶಿಕ್ಷಕ ಅವಳಿಗೆ ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ದೈಹಿಕವಾಗಿ ಶಿಕ್ಷೆ ಕೊಟ್ಟು ಅವಳ ಸಾವಿಗೆ ಕಾರಣವಾಗಿದ್ದಾನೆ. ಕೂಡಲೇ ಸರ್ಕಾರ ಎಚ್ಚೆತ್ತುಕೊಂಡು ಆ ರವಿ ಎಂಬ ಶಿಕ್ಷಕನಿಗೆ ಕೂಡಲೇ ಅವನಿಗೆ ಗಡೀಪಾರು ಮಾಡಬೇಕು ಅಥವಾ ಅವನಿಗೆ ಜೈಲಿಗೆ ಹಾಕಬೇಕು ಅಥವಾ ಮರಣದಂಡ ಕೊಡಬೇಕು ಅಂತೇಳಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಕೂಡಲೇ ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. KR ಪೇಟೆಯಲ್ಲಿ ವಸತಿ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಓದುತ್ತಿರುವ ಬಡ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯಾದಂಥ ಜೈಬುನ್ ನಿಸಾ ಮೇಲೆ ರವಿ ಶಿವಕುಮಾರ್ ಎಂಬಂಥ ಕಾಮುಕ ಶಿಕ್ಷಕ ಮಾನಸಿಕ ಅಸ್ವಸ್ಥನಾದ ಆತ ಆ ಹೆಣ್ಣು ಮಗಳಿಗೆ ಏನು ಈ ಕಿರಿಕಿರಿ ಮಾಡಿ ಆತಳಿಗೆ ಈ ಟಾರ್ಚರ್ ಮಾಡಿದ್ದಾನೆ. ನಾವು ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಸ್ವತಂತ್ರ ಸೇನೆ ಹಾಗೂ DSS ಭೀಮವಾದ ಹಾಗೂ AIMM ಪಕ್ಷದ ವತಿಯಿಂದ ಈ ತನಿಖೆಯನ್ನು CBIಗೆ ವಹಿಸಿ ಇದರ ಹಿಂದೆ ಯಾರ್ಯಾರು ಜಾಡಿದೆ ಈ ಜಾಡನ್ನು ಹಿಡಿದು ಅವರಿಗೆ ಗಲ್ಲು ಶಿಕ್ಷೆ ಆಗಲಿ ಕಠಿಣ ಶಿಕ್ಷೆ ಆಗಲಿ ವಿಧಿಸಬೇಕೆಂದು ನಾವು ಆಗ್ರಹಿಸುತ್ತೇವೆ. ಸನ್ಮಾನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಶಬ್ಬೀರ್ ಜಾಗೀರ್ದಾರ್, AIMM ಪಕ್ಷ, ಬಿಜೆಪಿ. ಜೈಬುನ್ ನಿಸಾ ಎಂಬ ಕೊಲೆಗೆ ಕಾರಣನಾದ ರವಿ ಶಿವಕುಮಾರ್ ಎಂಬ ಶಿಕ್ಷಕ, ಇವನಿಗೆ ಶಿಕ್ಷಕ ಅನ್ನುವ ಬದಲು ಒಂದು ಭಕ್ಷಕ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಅನ್ನೋದು ಒಂದು ಮಾತು ಇವತ್ತು ನಾವೇನದ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತದೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಆ ಒಬ್ಬ ಪ್ರತಿಭಾವಂತ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಗೆ ಮಾನಸಿಕ ಹಾಗೂ ದೈಹಿಕ ಹಿಂಸೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟು ಆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿ ಸಾವಿಗೆ ಕಾರಣನಾದ ಆ ರವಿ ಶಿವಕುಮಾರನಿಗೆ ಗಲ್ಲಿಗೆ ಏರಿಸಿ ಆ ಪಾಲಕರಿಗೆ ಅವ್ರು ಏನದ ನ್ಯಾಯ ಒದಗಿಸಲಿ ಕೊಡಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕರಂದ ನಾ ಈ ಒಂದು ಎಲ್ಲರ ಮುಖಾಂತರ ಏನದ ನಾನು ಆಗ್ರಹ ಪಡಿಸುತ್ತೇನೆ. ಓದ್ಬೇಕು, ಮನೆ ಓದ್ತೀವಿ, ಈಗ ಮನೆ ಓದ್ಬೇಕು. ಇಲ್ಲ, ಫೋಟೋ ಹೊಡ್ಕೊಳ್ಳಿ ನಿಂದ್ರಿ. ಶಾಲೆ ವಸತಿ ನಿಲಯದಲ್ಲಿ ಏನೇನು ಘಟನೆ ಜರುಗಿದೆ, ಆ ಘಟನೆಯು ಇಡೀ ನಾಗರಿಕ ಸಮಾಜವನ್ನು ತಲೆ ತಗ್ಗಿಸುವಂಥ ಕೆಲಸ. ಈ ಮಾನವೀಯ ಕುಲಕ್ಕೆ ಒಂದು ಕಳಂಕ. ಏಕೆಂದರೆ ಜೈಬುನ್ ನಿಸಾ ಎಂಬ ಧಾರ್ಮಿಕ ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತ ಮುಸ್ಲಿಂ ಬಾಲಕಿ ಏನು 8ನೇ ತರಗತಿಯ ಬಾಲಕಿ, ಆ ಬಾಲಕಿಯ ಮೇಲೆ ಒಂದು ಹೀನಾಯಕರವಾದ ಒಂದು ಮಾತುಗಳಿಂದ, ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿರುವಂಥ ಶಿಕ್ಷಕ, ಅಲ್ಲಿ ಇಂಗ್ಲೀಷ್ ಕಲಿಸುವಂಥ ಶಿಕ್ಷಕ ರವಿ ಅನ್ನುವಂಥವನು ಆ ಒಂದು ಬಾಲಕಿಗೆ ಏನು ಮಾನಸಿಕವಾಗಿ ಮತ್ತು ದೈಹಿಕವಾಗಿ ಏನು ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾನೆ, ಆ ಚಿತ್ರಹಿಂಸೆಯನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಳ್ಳಲಾರದೆ ಇವತ್ತು ಆ ಬಾಲಕಿಯನ್ನು ಏನು ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡಿಕೊಂಡಿದ್ದಾಳೆ, ಮರಣಿಗೆ ಶರಣಾಗಿದ್ದಾಳೆ. ಇದು ಬಹಳ ನಮಗೆ ಖೇದನೀಯ ವಿಷಯ. ಯಾಕೆಂದರೆ ಮೊನ್ನೆ ತಾನೇ ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ದಾನಮ್ಮನ ಪ್ರಕರಣ ಆಯಿತು, ಆನಂತರ ರಾಯಚೂರಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ದಲಿತ ಹೆಣ್ಣುಮಗಳ ಪ್ರಕರಣ ಆಯಿತು, ಆನಂತರ ಇಲ್ಲಿ ಗದಗಿನಲ್ಲಿ ದಲಿತ ಹೆಣ್ಣುಮಗಳ ಪ್ರಕರಣ ಆಯಿತು.
ಇದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಪ್ರಕರಣಗಳು ದಲಿತರ ಮೇಲೆ, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಮೇಲೆ, ಹಿಂದುಳಿದವರ ಮೇಲೆ, ಅದು ಸ್ಪೆಷಲ್ ಆಗಿ ಮಹಿಳೆಯರ ಮೇಲೆ, ಬಾಲಕಿಯರ ಮೇಲೆ, ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರ ಮೇಲೆ ಈ ರೀತಿ ಆಗ್ತಾ ಇವೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಇದನ್ನೆಲ್ಲ ಖಂಡಿಸಿ ನಾವು ಇವತ್ತೇನು ಟಿಪ್ಪು ಕ್ರಾಂತಿ ಸೇನೆ ಸಂಘಟನೆ ಹಾಗೂ ದಲಿತ ಸಂಘರ್ಷ ಸಮಿತಿ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಬಾಂಧವರು ಸೇರಿ ಇವತ್ತೇನು ಇದನ್ನು ವಿಷಯವನ್ನು ಖಂಡಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಇಂಥ ಘಟನೆಗಳು ಮರುಕಳಿಸಬಾರದು. ಯಾಕೆಂದರೆ ಇದು ಒಂದು ಮಾನವೀಯ ಮೌಲ್ಯಗಳಿಗೆ. क्या शिक्षक और छात्रा के पवित्र रिश्ते को बदनाम करने वाले रवि को जैबुन्निसा की मौत के बाद तो क्या मिलेगी सजा, या फिर किसी जैबुन्निसा को ऐसे रवि का होना पड़ेगा शिकार?